माझी खूप दिवसांची इच्छा होती की मी सिद्धिविनायकला यायचं. फोटो सेशन चालू होता. 100च्या वरती आम्ही फोटो काढले. मी ते एवढे फोटो काढले तरी हिला एक फोटो. एवढा छोटूसा बाकडा आहे आणि त्याच्यावर पण एवढ्या धबड्याच्या धबड्या. तुम्ही सगळे तर तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे दादरला, कारण आज माझा बड्डे. तर सिद्धिविनायकला आलो आहे आम्ही बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आम्ही पोहोचलो आहे दादर स्टेशनला स्ट्रगल करून. आणि दादर स्टेशन म्हणजे दादर ट्रेनमध्ये भांडणं होणार नाही असं होणारच नाही कधी. आम्ही केव्हा पण येतो तेव्हा भांडणं होतातच. आणि आज तर आम्ही सगळे चाललो आहे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आदिती, सानिका आणि भूमिका कुठे गेली? भूमिका फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. आणि भूमिकाने खूपच छोटे कानातले घातलेत, तुम्ही बघू शकता तिला. छान दिसतंय. शायनिंग मारते, लय शायनिंग मारते, लय म्हणजे लय. कानातलं तर बघा पोरीचे किती छोटे घालून आले. माझी खूप दिवसांची इच्छा होती की मी सिद्धिविनायकला यायचं. बोलत होते की यायचं. सो आज बड्डे निमित्त मी आलेच. आणि आज आहे संकष्टी, त्यामुळे तर कर एकदा परत तिचा जोश बघा, सानिकाचा जोश बघा, लवकर कर. असा जोश असला पाहिजे. मग बाप्पा का नाही तिला एकदम चांगला आशीर्वाद देणार की ती करिअरमध्ये सक्सेसफुल होईल. भाई एकदम पैसेवाली होणार सानिका. हां, आणि ती आम्हा सगळ्यांना पैसे देणार सानिका. आणि बघणाऱ्यांना घे एकदा परत. तुमच्यासाठी सानिका काहीतरी करून दाखवते. सबस्क्राईब करा, 1-1 रुपये. तर तुम्ही ब्लॉग पुढे बघाच. मी पोहोचलोय मंदिराच्या इथे आणि गर्दी आहे थोडी, कारण आज संकष्टी आहे म्हणून. तरी आम्ही पटापट आवरू आणि जाऊ, कारण पुढचे पण आमचे काही प्लॅन्स आहेत, तिकडे पण जायचं आहे. खूप मोठे आम्ही आता पोहोचलोय. चालूया आता आतमध्ये. आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी, मला दिसत असेल. सकाळ सकाळ आलोय म्हणून एवढी गर्दी नाही, म्हणजे आहे अरे कहना क्या चाहते हो, पण जास्त नाही. पण दुपारनंतर खूप जास्त होईल. तर आम्ही आता पटापट दर्शन करू आणि निघू. आम्ही थांबलो इथे गाडीत. होऊन जाईल अर्धा 1 तासात दर्शन, कारण सकाळ सकाळ आलोय म्हणून एवढी गर्दी नाही वाटत आहे. मला तर वाटत नाही 1 तासात दर्शन होईल. काय नाही, बघूया. भूमिका थोडीशी उभी नाही राहिली तर तिचे पाय दुखायला लागले, एवढी ती नाजूक आहे. मला बोलते पाय दुखत आहेत माझे. आम्हाला अर्धा तास पण नसेल झालं लाईनीत उभा राहून आणि बोलते पाय दुखत आहेत. बाई अर्धा तासपेक्षा जास्त झाले, अजून एवढीशी नाही झाली, एवढीशी. आणि तिला ते कानातल्यांचं जोडणे होते, पण तिचे पाय दुखत आहेत, एवढे मोठे कानातले घालून राहिले. फोटो सेशन चालू होता. 100च्या वरती आम्ही फोटो काढले. मी ते एवढे फोटो काढले तरी हिला एक फोटो आवडत नाही. बघा किती छान छान फोटो आले. हिरोईन बनून आले आणि तिला एक फोटो आवडत नाही तिचा. ही बघा, तुम्ही ना तिला इन्स्टाला फॉलो करा तर तुम्हाला दिसेल हिरोईनचे फोटो.
किती वेळ झाला फोटोशूटच थांबत नाही आहे मॅडमचा, फोटोच काढते आणि आपण बघत बसले तिला. बघा हिला 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 पोचलोय. जर फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर मी काढेल, नक्कीच ट्राय करेल. नाही काढलं तर समजून घ्या जरा, अलाउड नसतं मंदिरात वगैरे. आम्हाला माहितीच नव्हतं, आम्ही तो पत्ताही नाही था. दर्शन करून झालंय. आता आम्ही चाललोय दादर बीचला. बीच म्हणजे चौपाटीला, कारण लवकर दर्शन झालं म्हणून. मग तिकडे जरा बसणार वगैरे आणि मग पुढे काय होते ते तुम्ही बघाच. बघा मॅडमने प्रसाद वगैरे सगळं घेतलंय मस्त बघा. आणि आता आम्ही चाललोय चौपाटीला. आम्ही पोहोचलोय दादर चौपाटीला. 5 मिनिटात पोहोचूच, म्हणजे ते समोरच आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. पोहोचलोय. आता इथे थांबणार थोडा वेळ, जरा टाइमपास करणार आणि मग निघणार. खाणार पिणार, भूक लागले, काही खाल्लं नाही सकाळपासून. पोहोचलोय, पाणीच नाहीये आणि होईला. हां देवा, बिचारीला बघा चप्पल चावली. दाखव सानिका, बघा बिचारीला नवीन चप्पल. माझी पण नवीन आहे, मला पण चावले, पोट उठलं यार बिचारी. पाणीच नाही, पण किती लांबपर्यंत पाणी गेलंय बघू शकता तुम्ही. भूमिका आले म्हणून आज पाणीच गेलंय सगळे बघा. ही भूमिका आले. ए सुखानं झालंय, मेन काय झालं होतं ते पूर्ण चौपाटी. तुम्ही तिथपर्यंत गेलेत लोक. मला जायचंय. काय जायचं? खूप मोठा पोपट झालाय. आलोय आम्ही आम्ही आलोय आणि पाणीच नाहीये बघा. हिचा पण सगळा मूड ऑफ झाला, सगळ्यांचा पोपट झाला आमचा. बाप्पांचं दर्शन झालं छान, पण चौपाटीवर आलो तर पाणीच गायब. अर्धा पूर्ण तिथपर्यंत पाणी गेलं. पोचलो, चालत चालत जातोय आता पुढे. आता बस जा जाऊन, तो घोडा खालीच बसेल. हाय हाय चल, पडू नका म्हणजे झालं कोणी. माझ्यासाठी, तुझ्यासाठी नाहीये, माझ्यासाठी बनवू. बघा माझ्यासाठी कष्ट करते, घेते. वर्ली सिलिंगचा व्ह्यू बघा. जायचंय मला तिकडे, कधी जाणं होतंय बघा. बघा ही जाऊन आले मला एकटीला सोडून. शंकर आम्हाला सोडून बघा त्या दोघी किती लांब गेल्यात. ए चल बस झालं. पूर्ण बीचचे शंख शिंपल्या गोळा करून घेऊन जाते वाटतं ही. मी ते बसलोय, मस्त फोटो वगैरे काढणार आणि मग जाणार. बसलो इथे मस्त. या लोकांचा फोटो सेशन चालू आहे. तुम्हाला जर फोटोज व्हिडिओ बघायचे असतील तर इन्स्टाला मला फॉलो करा. मी इन्स्टाची ID मेन्शन करते खाली. बघा किती कन्फ्यूज होत आहेत फोटोसाठी, काहीही करू शकतात पोरी. आणि बघा माझेच कोणी फोटो काढत नाही, बिचारी बघा फोटो नाही काढत, एवढा मेकअप करून आले. माझ्या फोन मध्ये सगळे फोटो काढते बघा बिचारीचा दुःख दर्द पीडा. बघा हिरोईन दोघी महाराण्या मॉडेल बनून आले दोघी जणी. शूटिंग संपतच नाही. आता बघा कशी करेल. आता बघा, आता बघत राहा फक्त तुम्ही. हो हो
ओहो लाजली पोरगी लाजली लाजली. आता ना शूट करेल एवढं आणि इन्स्टाला पोस्ट करेल. मॅडम लोकांचे फोटो आणि व्हिडिओ तर संपतच नाही आहे. या मॅडमचे तर अजिबातच नाही. तिला ही रील्स काढायचे, ती रील्स काढायचे, तिला सगळंच काढायचंय. सगळं म्हणजे सगळं. हे बघा बघू शकते या फेसला तुम्ही नीट. लई शायनिंग मारते पण ती. कसं वाटलं म्हणजे शायनिंगच्या नावावर एस पण नाही माझ्याकडे. चला चला. एवढा छोटूसा बाकडा आहे आणि त्याच्यावर पण एवढ्या धबड्याच्या धबड्या पोरी तिघी चौघींना बसायचंय. आणि तिथं पाठीमागे एवढे मोठे मोठे बाकडे असून तिकडं नाही कोणाला बसायचं. याच बाकड्यावर बसायचं. बघा हिला, बघा हिला. मला नाही भाई, यांना यांना बघा कसे एवढं चिपकून चिपकून बसले. गार्डन मध्ये एवढी जागा असून याच बाकड्यावर बसायचं सगळ्यांना. तुमची काही टिप्पणी दाखवते. मॅडम तिकडं ना रील्स काढते. बघा आता तुम्ही. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन बघता येतील कोणताही त्रास न घेता. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.